तर मालवणमध्ये सभेसाठी आलेल्या एकनाथ शिंदेंवरती ठाकरे गटानं मोठा आरोप केलाय। जनतेसाठी कोणतीही घोषणा केलेली नाही, मात्र येताना त्यांनी आणलेल्या 2 जड बॅगा पैशांच्या होत्या आणि त्या पैशांचं रात्रभर वाटप झालं असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय। भाजपवर आरोप करणारे निलेश राणे आणि भाजप हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत। लोकसभा विधानसभा निवडणुकात पैसे वाटूनच हे लोक जिंकलेत असा देखील आरोप हा यावेळेला वैभव नाईक यांनी केलाय। मालवणमध्ये 2 दिवसापूर्वी म्हणजे परवाच सभा माननीय एकनाथ शिंदेंची होती आणि त्या शिंदेमध्ये मालवणवासियांना भाषणामधनं काय किंवा घोषणा कुठली झाली नाही किंवा सभेमध्ये लोकांना काय उद्देशून ते काय बोलले नाहीत, परंतु एक मात्र निश्चित झालं की त्या हेलिकॉप्टरने येताना ज्या 2 मोठ्या जड बॅगा होत्या त्या जड बॅगा मात्र मालवणात काल रात्रभर वाटत होते आणि त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे किंवा शिंदे सेना ही भारतीय जनता पार्टी पैसे वाटप म्हणून आरोप करतो, परंतु हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ह्यांनी पैसे वाटूनच ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि आता पण कशा पद्धतीने पैसे वाटतात ह्याचा व्हिडिओ मी माझ्या सोशल मीडियाला टाकलेला आहे आणि निश्चितपणे त्या व्हिडिओत असं दिसतंय की जे पैशाच्या बॅगा कशा जड असतात आणि त्या बॅगा कशा घेऊन पळवत आहेत हे दिसतंय ते। आणि या संदर्भात संजय राऊत यांनी सुद्धा एक्सपोज टाकलेली आहे आणि शिंदेंच्या हातातल्या बॅगांवरनं त्यांनी मोठं भाष्य केलेलं आहे। त्यातूनही त्यांनी पुन्हा एकदा शिंदेंवरती निशाणा साधलाय। पाहूयात काय ट्विट केलेले। शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतनं काय आणले? मालवणात भाजपच्या थैल्यांना बॅगेनं उत्तर। याआधी नाशिकमध्येही बॅगा उतरल्या होत्या। लोकशाहीची ऐशी की तैशी असं म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधलाय। तर अंजली दमानिया यांनी सुद्धा आपला रोष व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा एक्सपोज टाकलेली आहे। ही निवडणूक आहे की पैशांची खैरात असा सवालच त्यांनी उपस्थित केलाय। काय म्हटले एक्सपोज मधनं पाहूयात। ही निवडणूक आहे की पैशांची खैरात, अफाट पैसा वाटला जातोय। आज जे चालू आहे त्याला लोकशाहीतील निवडणूक म्हणता येईल का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। सगळे कायदे धाब्यावर, शिंदे गटाच्या बांगरांची सुद्धा मतदार कक्षातनच नारे देतात एवढी हिम्मत असं म्हणत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी शिंदेनी मालवणात 2 बॅगांमधनं काय आणलं, पैसे होते का असा सवालही उपस्थित केलाय।